नमस्कार प्रेक्षकांनो, आवाज मराठी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत। आज आपण पाहणार आहोत लग्नाची बेडी या मालिकेचा रिव्ह्यू। प्रेक्षकांनो, मधुराणी हातातून सुटल्यामुळे सिंधू खूप खचून गेलेली असते। तिला काय करावं आणि काय नाही हे सुचत नसतं। आता घरचे तिला असं पाहून म्हणतात की अगं सिंधू, मधुराणी तुझ्या हातामधून सुटली म्हणून इतकं खचून जाण्यासारखं काय आहे? हे बघ, तू एकदम झाशीची राणी बनून सर्वांवर युद्ध करत असते आणि जिंकते सुद्धा। फक्त एकमेव मधुराणी आहे की ती अजूनपर्यंत हरलेली नाहीये। पण तू इतकं खचून नको जाऊस, आम्ही तुला सपोर्ट करतोय ना। तेव्हा ऋषभ म्हणतो की वहिनी, आज तुम्ही मला सपोर्ट केला म्हणून माझं आयुष्य खरंच मी सुखाने जगतोय। तुम्ही सगळ्यांचं चांगलं करत आले आहात आणि नेहमी सत्याचा विजय होतो, तेव्हा तुम्ही इतकं खचून नका जाऊ। राघव सुद्धा म्हणत असतो की सिंधू, मी तुला माझ्याकडून मला तुझ्याकडून अशी अपेक्षा नाहीये। मी आतापर्यंत बघत आलेलो आहे की तू कशा प्रकारे सर्वांच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सर्व तू कशा प्रकारे धुडकावून लावतेस। असं कधी झालेलं नाही की तुला अपयश आलं आणि मग एकदा मधुराणी हातामधून सुटली तर तू इतके खचून का जात आहेस? मी तुला पहिल्यांदा पाहतोय, तू नक्की माझी सिंधूच आहेस ना, असं राघव म्हणत असतो। आणि अशा प्रकारे तो तिला सपोर्ट करून म्हणतो की सिंधू, अजूनही वेळ गेलेली नाहीये, तू हरू नकोस, मी तुझ्यासोबत आहे। आणि आपल्या घरचे आपली जी एकजूट आहे ना, त्याने आपण लवकरच मधुराणीला सुद्धा एक्सपोज करू शकतोस। त्यामुळे तू घाबरू नकोस सिंधू, आपण लवकरच त्या मधुराणीला पकडूयात, असं त्यांचं ठरलेलं असतं। मग सिंधू म्हणते की तुम्ही सगळेजण आहात ना माझ्यासोबत, मला करतायत ना तुम्ही सपोर्ट, मग ठीक आहे। मग आता कुठे सिंधूला कोणीतरी आपल्यासोबत आहे आणि आपल्याला सगळ्यांचं पाठबळ मिळतंय याच्यानेच ती पॉझिटिव्ह होते आणि म्हणते की मग माझंसुद्धा तुम्हाला चॅलेंज आहे की मी आता लवकरात लवकर ह्या 2 दिवसामध्ये मधुराणीला एक्सपोज करणार आहे आणि तुम्हाला मी हरू देणार नाही। तेव्हा घरचे पण खूप खुश होतात। तर इकडे श्रीकांत आणि मधुराणीचं बोलणं चालू असतं की बाबा, मी रत्ना पारखेंच्या घरी तर गेले होते, पण तिथे असं मला वाटत होतं की कुठेतरी राघव तिथेच कुठेतरी आहे आणि म्हणून मी त्याला बघण्याचा प्रयत्न केला, पण राघव कुठेच नव्हता। पण म्हणून आपण असं नाही फिक्स करू शकत की राघव हा जिवंत नाहीये। मला अजूनही शंका आहे की त्या सिंधूनेच राघवला लपवून ठेवलेला आहे, फक्त तो कुठे लपवून ठेवलेला आहे हे आपल्याला माहिती नाहीये। पण माझ्याकडे आता हे एक प्लॅन आहे बाबा, मी तुम्हाला काय सांगते ऐका। तेव्हा आता इथे मधुराणी ही श्रीकांत एक प्लॅन सांगत असते, पण तो आता प्लॅन इथे त्यांनी आवाज म्यूट केलेला आहे। तर आता पुढे पाहूयात की मधुराणीने श्रीकांतला काय सांगितलेलं आहे। तर आता एक दुसरीकडे सिंधू आणि राघव हे दोघंही घरी एकत्र गप्पा मारत असतात आणि त्यानंतर सिंधू अचानक आतमध्ये जाते आणि त्याच्यासाठी तो कँडी फ्लॉसचा केक घेऊन येते। आता अचानक असा केक आणल्यामुळे राघव म्हणतो की सिंधू, आज काय आहे? तो असा कँडी फ्लॉसचा केक आणलेला आहे, त्याचं कारण तरी सांग मला। तेव्हा सिंधू म्हणते की कारण कशाला हवंय? मी बाहेर गेली होती, मला केक दिसला आणि तुलाही आवडतो म्हणून मी घेऊन आली। आणि असंही एक दिवस असा होता की तू माझ्यासाठी कँडी फ्लॉसचा केक बनवला होता ना घरी, मग मीही तुझ्यासाठी सरप्राईज दिलं। राघव म्हणतो नक्की सांग सिंधू, काय झालंय? तू हा केक आणला त्याच्यामागे काहीतरी कारण तर असेल ना? मग सिंधू म्हणते, हे बघ राघव, येत्या 2 दिवसामध्ये काय होणार आहे हे तुला पण माहिती आहे की आपण मधुराणीचा चेहरा समोर आणणार आहोत, तिला एक्सपोज करणार आहोत। मग ॲडव्हान्समध्ये आपण दोघांनी पार्टी केली तर काय बिघडलं? राघव म्हणतो सिंधू, मला हे पटत नाही। एकतर आपल्याकडे पुरावा नाही आणि त्यात मधुराणीसारख्या बाईला हरवणं हे अशक्य आहे आणि तू तर 2 दिवसातच तिला एक्सपोज करायला निघालीस का? हे शक्य होणार आहे का? काय चाललंय सिंधू, मला नाही पटत की तिला आपण हरवणार आहोत, ती एक्सपोज होणार आहे आणि म्हणून हा कँडी फ्लॉसचा केक आपण सेलिब्रेट करायचा आणि 2 दिवसांनी जर असं नाही झालं तर मग काय? तेव्हा सिंधू म्हणते पॉझिटिव्ह राहा ना राघव, तुला माहिती आहे ना मी जे ठरवले ते करतेस, तू माझ्यावर विश्वास ठेव। आणि असंही मला जेव्हा मधुराणीला मी एक्सपोज करेल ना, तेव्हा मला सगळ्या घरच्यांना ही पार्टी द्यायची आहे। ही पार्टी आज आपल्या दोघांसाठीच आहे, हे विसरू नकोस। तेव्हा चल ना एन्जॉय करूया राघव, बाकीचे विषय सोडून दे। आणि मग अचानकच त्यांना त्या जुन्या गोष्टी आठवत असतात की कशा प्रकारे राघव हा सिंधूला टॉर्चर करायचा आणि मग सारखा मधू करायचा। मग सिंधू त्याला म्हणते की जेव्हा नवीन लग्न झालं ना, तेव्हा तर मी खूप साधीसुधी होती, मला काहीच नॉलेज नव्हतं, पण आईंमुळे आई मला नेहमी सपोर्ट करायची आणि म्हणूनच, नाहीतर तू तर नेहमी माझ्यावर चिडायचा, नेहमी माझ्याकडून काहीतरी चूक व्हायची आणि तू सर्वांसमोर मला तोंडावर पाडायचा। आणि तुला थोडंसं काही झालं की ती मधू लगेच येऊन तुझी विचारपूस करायची आणि तुझी काळजी करत राहायची आणि मग तू मधू करायचा। पण ठीक आहे राघव, मी कधी तुझी साथ नाही सोडली किंवा तुझ्यावर संशय नाही घेतला, पण कसं होतं तेव्हा नवीन असल्यामुळे तुम्हाला जेव्हा सांभाळून घ्यायला पाहिजे होतं तेव्हा तू मला ओरडायचास। आणि मग राघव म्हणतो मी आणि ओरडायचो? तूच आगा होती, तूच भांडणं करायचीस, तूच आवाज करायची। आता ते दोघं एकमेकांना नावं ठेवत असतात आणि भांडणं करत असतात। तर प्रेक्षकांनो, इकडे आता राघव आणि सिंधूचं भांडणच व्हायला लागतं आणि मग
त्यांचं भांडण चालू असतानाच आता राघव म्हणतो की तू त्या मधूचं नाव कशाला काढत आहेस, माझा मूड का खराब करत आहेस, असं म्हणून आता राघव सिंधूला पुन्हा म्हणतो की आता तो विषय बाजूला ठेवून आणलाच आहे कँडी फ्लॉसचा केक, तर चल ना एन्जॉय करूया. आता ते दोघंही केक एकमेकांना भरवतात आणि एन्जॉय करत असतात. मग त्यानंतर राघव आणि सिंधू हे दोघंही म्हणजे एन्जॉय करत असतानाच राघव म्हणतो की मला तुला काहीतरी सरप्राईज द्यायचं आहे. तेव्हा सिंधू जरा 1 मिनिटासाठी बाहेर जा. तेव्हा राघव हा सिंधूला बाहेर पाठवून देतो. आणि मग इकडे आता राघव पूर्ण रूममध्ये बलून्स लावून ठेवतो, फुगे लावून ठेवतो आणि ते एक हार्ट शेपचा तो फुलांचा हार्ट शेप काढतो आणि त्याला पूर्ण कॅन्डलने असं सजवलेलं असतं. आणि मग तो सिंधूला राघव आवाज देतो. सिंधू आतमध्ये येते आणि सर्व डेकोरेशन पाहून खूप खुश होते आणि म्हणते की राघव, किती सुंदर रूम सजवली आहेस रे तू, खरंच मला खूप आनंद वाटला. म्हणजे मी तर फक्त सेलिब्रेट करायचं म्हटलं होतं, पण त्याच्या तर तुलाच क्रेडिट द्यावं लागेल, कारण रूम तू इतकी छान सजवली की आता खऱ्या अर्थाने असं वाटते की आपल्या दोघांची पार्टी आहे आणि आपण त्याचं सेलिब्रेशन करत आहोत. थँक्यू राघव, खूप छान डेकोरेशन केलेस तू, असं म्हणून सिंधू राघवचं खूप कौतुक करत असते. तर प्रेक्षकांना आता दोघं एन्जॉय करत असतानाच सिंधू खूप लाजत असते आणि राघव तिला तसंच जवळ घेत रोमांस करत असतो. आज पहिल्यांदाच दोघं एकत्र आलेले असतात आणि म्हणून खूप छान वाटत असतं सिंधूला. आणि त्यानंतर पुढे आता दुसऱ्या दिवशी सकाळी राघवला जाग येते, तर सिंधू त्याच्या बाजूला नसते आणि म्हणून तो लगेच तिला आवाज देऊ लागतो. त्याला असं वाटतं की सिंधू वॉशरूममध्ये असेल, म्हणून तो बाहेरून दरवाजा नॉक करून तिला विचारतो की सिंधू, तू आतमध्ये आहेस का? सिंधू, आहेस ना तू? तेव्हा सिंधूचा काहीच आवाज येत नसतो, म्हणून राघव हा बाहेर जाऊन आवाज देऊ लागतो. तेव्हा राजश्री येते आणि म्हणते की काय झालं, सिंधूला काय आवाज देत आहेस? मग राघव म्हणतो की मला सिंधू सकाळपासून दिसलीच नाही आई, ती कुठे गेली आहे? तेव्हा आता राजश्री म्हणते की सिंधू तर देवळात गेली सकाळीच. मग आता राघवला धक्काच बसतो, कारण राघवला असं वाटत असते की सिंधू मला न सांगता एकटीच देवळात का गेली असेल, असं काय काम असेल, आणि माझ्याशी खोटं तर बोलली ही, पण हिचं काहीतरी वेगळंच काम असेल, माझ्याशी लपून ही बाहेर कुठे गेली, हिचा काही प्लॅन तर नाही आहे ना, अशा वेगवेगळ्या शंका येतात. वरतून आता त्याला भीती वाटू लागते की मधूने जर सिंधूला काही बरं वाईट केलं तर आता मला लवकरच इथे देवळात पोहोचावं लागेल. म्हणून राघव हा तयारीला लागतो. तर इकडे सिंधू ही देवळामध्ये पोहोचायच्या थोडं 5 मिनिटं अगोदर तिथे रस्त्यावरून जात असताना 2 गुंड तिचा पाठलाग करू लागतात. तेव्हा सिंधूला त्यांची सावली दिसते आणि सिंधू एकदम मागे वळून पाहते, पण ते दोघंही गुंड आता एका गाडीमागे लपून बसतात. आणि मग त्यानंतर आता ते गुंड पुन्हा आता पुढे होऊन सिंधूचा पाठलाग करत असतात. आता सिंधू मध्येच रस्त्यामध्ये थांबून विचार करत असते की नक्कीच माझ्या मागे कोणतरी माझा पाठलाग करते आणि मला माहीत आहे की हे मधुराणीचेच गुंड आहेत. मधुराणीचाच हा प्लॅन आहे, कारण जेव्हा मी तिला पकडून ठेवलं होतं तेव्हाच ती मला म्हणाली होती की सिंधू याचे परिणाम फार वाईट होतील. आता ती मला एक्सपोज करण्यासाठी हे सगळं करत आहे. तेव्हा सिंधूला बरोबर अंदाज आलाय, पण सिंधू थोडी घाबरलेली पण असते, पण ती म्हणते की आता मला यांच्याशी सामना करावाच लागेल आणि मी यांना मारल्याशिवाय गप्प बसणार नाही. तेव्हा आता ते गुंड सिंधूला अडवतात आणि मग सिंधूला आता ते मारण्यासाठी एक मोठा बांबू घेऊन आलेले असते, एक मोठी काठी त्यांच्या हातामध्ये असते आणि ते सिंधूला मारू लागतात. तेव्हा सिंधू घाबरतेही, पण इतकी डेअरिंग आहे सिंधूमध्ये की त्या 2 गुंडांना ती आता मारण्याचा प्रयत्न करते आणि दोघांनाही खाली पाडते. त्यानंतर पुन्हा दुसरे 2 गुंड आता मधू तिथे पाठवते आणि लगेच 5 मिनिटांनंतर जेव्हा मधूला असं वाटत असतं की सिंधूला आता मारावं म्हणून ती सुद्धा तिथे येते. तेव्हा सिंधू म्हणते की वा, मला माहीत होतं की हा तुझाच प्लॅन आहे, मी तुझ्या गुंडांना ओळखलं होतं. तेव्हा मधुराणी, तू माझ्याशी कितीही वाईट वागण्याचा प्रयत्न कर, पण तुला सांगू का, मी कधीच हारणार नाही. आता लगेच सिंधू देवाजवळ प्रार्थना करू लागते की देवा, अरे माझं काय चुकत आहे तूच सांग. मी आत्तापर्यंत सगळ्यांच्या चांगल्याचा विचार करत आली आहे, सगळ्यांना मदत करत आली आहे, तरी माझ्याच बाबतीत असं का होतं, नेहमी मीच का हरते. प्लीज मला साथ हवी आहे तुझी देवा. आता ह्या क्षणाला मला वाचव आणि ह्या मधुराणीला एक्सपोज करण्यासाठी मला शक्ती सामर्थ्य दे, असं ती देवाला म्हणते. पण पुढे आता मधुराणी म्हणते की मी आज तुला सोडणार नाही आहे. तेव्हा आता पुढे काय होणार आहे? सिंधूला मारण्यासाठी मधूचा हा वेगळाच प्लॅन आहे. श्रीकांतसुद्धा तिथे आलाय, तर राघव वेळेवर येऊन सिंधूला वाचवेल का, हे आपण उद्याच्या भागामध्ये पाहणार आहोत. तेव्हा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पाहत राहा लग्नाची बेडी आणि अशाच मालिकांचे अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या भागामध्ये. धन्यवाद.